तर पब्लिक घ्यायचं तर डायरेक्ट मोठी ट्रकच फसून गेली व प्लॉटिंग मध्ये पाणी पडल्यामुळे. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो. तर रामराम पब्लिक, आज सकाळून निघाला आपल्या वावराकडे आपल्या भाषाला घेऊन. त्याला आपल्याला वावर दाखवणं होतं. तर आता येऊन गेला मी वावरामध्ये. या पोरांनी लगेच कुत्र्याबरोबर खेळणं चालू करून दिलं आणि हा लाल शर्टवाला पण आपला जळगावाला भाषा आहे बरं. आणि तुम्ही आपल्या कृष्णाला ओळखताच आणि हा दुसरा जळगावाला भाषा आपला जय. आणि कृष्णाने आपल्या कुत्र्याला हेलिकॉप्टरच बनवून टाकलं. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ तर तुम्हाला तर मालूम आहे आपल्या वावरात आले होते मेंढीवाले काका मेंढ्या चारण्यासाठी. तर आपल्या वावरात झालं तर पूर्ण चारून त्याच्यानंतर निघाले ते त्यांच्या दुसऱ्या वावराकडे. थोड्या वेळाने आले आपले रवी भाऊ बरोबर त्यांना आपल्याला घरी पाठवणं होतं. आणि हे रवी भाऊ आपले गोविंदभाऊचे मोठे भाऊ आणि हे भाऊ रवी भाऊ पुण्याला राहता. आणि या तिन्हीला बसवून दिलं त्यांच्या बरोबर गाडीवरती त्यांना पाठवून दिलं घरी. थोड्या वेळाने आपल्या वावरातलं ते पण काम होतं ते आवरलं. त्याच्यानंतर मी पण निघाला घराकडे. आता मी आपल्या गावातल्या प्लॉटिंग मध्ये रात्री एवढा मुसळधार पाणी पडला त्याच्यामुळे ऊस तोडील जाणाऱ्या माणसांची पूर्ण ट्रकच फसून गेली होती. मग काय त्यांना लागत होतं ट्रॅक्टर. मग आपल्या टेक्नॉलॉजी दादाने घेतलं ट्रॅक्टर निघाला डायरेक्ट ट्रक काढण्यासाठी. आता बांधून घेतलं ट्रकला ट्रॅक्टर बरोबर आणि ट्रॅक्टर चालू करलं. डायरेक्ट ट्रॅक्टर पुढून उचकत होतं पण ट्रक काय हालाचं नाव घेत नव्हतं. पुढून तर काही ट्रक निघत नव्हती त्याच्यामुळे ट्रॅक्टरला बांधून घेतलं मागच्या बाजूने. आणि ह्या पोराचं काहीतरी अलगच चालू होतं. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. आता तुम्हीच सांगा या पोराकडून ट्रक निघणार आहे का? तरी पण ट्रॅक्टरनं ओढून तरी निघत नाही. तर या पोरगा डायरेक्ट हाताने लोटून काढत होतो. तर शेवटी ट्रक निघली बरं का, ट्रॅक्टरनंच काढली शेवटी. पब्लिक तुम्हाला दाखवून देतो की खाली किती ट्रक फसली होती. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. करून घ्या पटकन तुमच्या भाऊला फॉलो. तर पब्लिक घ्यायचं तर डायरेक्ट मोठी ट्रकच फसून गेली व प्लॉटिंग मध्ये पाणी पडल्यामुळे. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो. तर रामराम पब्लिक, आज सकाळून निघाला आपल्या वावराकडे आपल्या भाषाला घेऊन. त्याला आपल्याला वावर दाखवणं होतं. तर आता येऊन गेला मी वावरामध्ये. या पोरांनी लगेच कुत्र्याबरोबर खेळणं चालू करून दिलं. आणि हा लाल शर्टवाला पण आपला जळगावाला भाषा आहे बरं. आणि तुम्ही आपल्या कृष्णाला ओळखताच आणि हा दुसरा जळगावाला भाषा आपला जय. आणि कृष्णाने आपल्या कुत्र्याला हेलिकॉप्टरच बनवून टाकलं. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ तर तुम्हाला तर मालूम आहे आपल्या वावरात आले होते मेंढीवाले काका मेंढ्या चारण्यासाठी. तर आपल्या वावरात झालं तर पूर्ण चारून त्याच्यानंतर निघाले ते त्यांच्या दुसऱ्या वावराकडे. थोड्या वेळाने आले आपले रवी भाऊ बरोबर त्यांना आपल्याला घरी पाठवणं होतं. आणि हे रवी भाऊ आपले गोविंदभाऊचे मोठे भाऊ आणि हे भाऊ रवी भाऊ पुण्याला राहता. आणि या तिन्हीला बसवून दिलं त्यांच्या बरोबर गाडीवरती त्यांना पाठवून दिलं घरी. थोड्या वेळाने आपल्या वावरातलं ते पण काम होतं ते आवरलं. त्याच्यानंतर मी पण निघाला घराकडे. आता मी आपल्या गावातल्या प्लॉटिंग मध्ये रात्री एवढा मुसळधार पाणी पडला त्याच्यामुळे ऊस तोडील जाणाऱ्या माणसांची पूर्ण ट्रकच फसून गेली होती. मग काय त्यांना लागत होतं ट्रॅक्टर. मग आपल्या टेक्नॉलॉजी दादाने घेतलं ट्रॅक्टर निघाला डायरेक्ट ट्रक काढण्यासाठी. आता बांधून घेतलं ट्रकला ट्रॅक्टर बरोबर आणि ट्रॅक्टर चालू करलं. डायरेक्ट ट्रॅक्टर पुढून उचकत होतं पण ट्रक काय हालाचं नाव घेत नव्हतं. पुढून तर काही ट्रक निघत नव्हती त्याच्यामुळे ट्रॅक्टरला बांधून घेतलं मागच्या बाजूने. आणि ह्या पोराचं काहीतरी अलगच चालू होतं. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. आता तुम्हीच सांगा या पोराकडून ट्रक निघणार आहे का? तरी पण ट्रॅक्टरनं ओढून तरी निघत नाही. तर या पोरगा डायरेक्ट हाताने लोटून काढत होतो. तर शेवटी ट्रक निघली बरं का, ट्रॅक्टरनंच काढली शेवटी. पब्लिक तुम्हाला दाखवून देतो की खाली किती ट्रक फसली होती. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. करून घ्या पटकन तुमच्या भाऊला फॉलो.